आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी क्षत्रिय, आदरणीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी सर, क्रीडा संवर्धन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, आज संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून जाणारी, अत्यंत प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त करणारी एक दुर्दैवी दुःखद घटना घडलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दादा अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालेलं आहे. मी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर यांना विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा प्रस्ताव या ठिकाणी मांडावा. आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर. आज सकाळी 8:15च्या सुमारास अतिशय दुर्दैवी अशी बातमी आपल्या सगळ्यांना कानावर आली आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमधल्या वेगवेगळ्या ग्रुप्समधून अतिशय वेगवान पद्धतीनं सगळ्यांनी हळहळ व्यक्त करायला सुरुवात केली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांनी गेली अनेक वर्ष ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलं आणि क्रीडा क्षेत्राला अतिशय मोठी झळाळी प्राप्त करून दिली. योगासन फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्या कार्यशैलीची चुणूक मी गेली अनेक वर्ष पाहत होतो आणि महाराष्ट्राचा संघ खेलो इंडियाला किंवा नॅशनल गेम्सला किंवा एशियाई गेम्स, ऑलिम्पिक गेम्स यासाठी ज्यावेळेस महाराष्ट्राचे खेळाडू निवड समितीसाठी जातात त्यावेळेस त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी माणसं सातत्यानं उभं करणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार होते. खेळ या विषयावर त्यांचं अत्यंत बारीक लक्ष असायचं. क्रीडा मंत्र्यांचा मग काही दिवसांपूर्वी राजीनामा झाला, त्यानंतर त्यांनी सांगितलं क्रीडा विभाग मीच पाहणार आणि वित्त विभाग आणि क्रीडा विभाग या दोन विभागांचं नेतृत्व करत असताना क्रीडेसाठी कधीही कोश कमी पडू न देणारे अजितदादा आज अचानक या विमान अपघातात दगावले आणि एक प्रचंड मोठी पोकळी क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. महाराष्ट्राचं अत्यंत उमद नेतृत्व आणि अत्यंत शीघ्रतेनं निर्णय घेण्याची क्षमता असणारं अत्यंत अभ्यासू अशा पद्धतीचं नेतृत्व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्यातून हरपलं. खरं तर वयाच्या 66-67व्या वर्षी त्यांचं अचानक जाणं हे आपल्या सगळ्यांना चटका लावून जाणार आहे. त्याहीपेक्षा जास्त जे खेळाडू अजितदादांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांसाठी म्हणून महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व करायचे, अशा सगळ्या खेळाडूंची काय व्यवस्था तो माणूस करायचा याच्याविषयी मला तुम्हाला सांगायला आवडेल. याचं कारण आपल्या संगमनेरची अनेक मुलं योगासन खेळामध्ये चमकायला लागली आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करायला लागली. या मुलांसाठी ज्यावेळेस टीम निघायची त्यावेळेस त्या प्रत्येकाला विमानाचं तिकीट मिळालं पाहिजे यासाठी दादा आग्रही असायचे आणि या मुलांना विमानाचं तिकीट मिळायचं, त्यांच्यासाठी किट्स तयार व्हायच्या. मी एकदा पुण्याला गेलेलो होतो आणि मी त्यांचा मला फोन आला की त्यांच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यालयातून की तुमच्या मुलांच्या किट्स घेऊन जा. माझी छोटी गाडी घेऊन मी त्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यालयामध्ये गेलो. तुमचा विश्वास बसणार नाही, त्या किट्सचा ढीक पाहून तो माझ्या गाडीत काही बसणार नाही असं सांगून मी तिथून परतलो आणि मालट्रक पाठवावी लागली. मालट्रक भरून सामान त्या मुलांसाठी ॲडिडासचे शूज असतील, त्या मुलांसाठी अतिशय उत्तम अशा नायकेच्या सॅक्स असतील, त्या मुलांसाठी ब्लेझर्स, कॅप्स, त्यांचे ट्रॅकसूट्स असतील, इथपर्यंत की त्या मुलांना प्रवासात लागणारे सुकामेव्याची पाकिटं असतील, प्रोटीन बार असतील, या प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक काळजी घेऊन प्रत्येकाच्या मापाचे कपडे शिवून प्रत्येकाच्या मापाचे शूज घेऊन ते त्या मुलांपर्यंत पाठवण्याचं एक वेगळंच कसब मी त्या काळात अनुभवलं आणि त्यांची ही कमी क्रीडा क्षेत्राला कायमच भासत राहील. आज आपल्या क्रीडा भवनाचं उद्घाटन होत आहे. सकाळी असा प्रश्न मनात आला की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री निवर्तलेले आहेत, अशा प्रसंगी आपण हा कार्यक्रम करावा का? आणि मग दुसऱ्या क्षणी विचार परत मनात आला की खरी श्रद्धांजली जर द्यायची असेल त्यांना तर त्यांच्या आत्म्याला आनंद याच गोष्टीनं वाटेल की क्रीडा क्षेत्र पुढे जात आहे आणि क्रीडा क्षेत्रात अधिक विद्यार्थी चमकत आहेत. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी हानी जरी झालेली असली तरी देखील क्रीडा क्षेत्र मागे राहणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि आपल्या महाराष्ट्राला आणि विशेषतः पवार परिवाराला या प्रचंड मोठ्या संकटात आणि दुःखात सामर्थ्य परमेश्वर प्रदान करो यासाठी आपण सर्वजण स्तब्ध उभं राहून
त्यांना श्रद्धांजली देऊयात. सगळेजण हात जोडूयात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धेष्णू वाटचालीत आज एक भव्य दिव्य क्रीडा भवनाच्या वास्तूचा समावेश होत आहे. हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाची बाब आहे. आज श्री जगन्नाथ नरसिंगदास कलंत्री क्रीडा भवन या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ आणि श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडा कोश या योजनेचा शुभारंभ अत्यंत दिमागदार या सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे आणि आज आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं एकदा स्वागत करतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशसा प्रल्हादसा क्षत्रिय, आपल्या संस्थेचे द्रष्टे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी, उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथजी सातपुते, ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी, विश्वस्त डॉक्टर ओमप्रकाशजी सिक्ची, डॉक्टर अरविंदजी रसा, श्री मदन शेठ करवा, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, मान्यवर बंधू भगिनींनो, आज बहुप्रतीक्षित अशा क्रीडा भवनाचे उद्घाटन आणि सोबत क्रीडा कोशाचा समारंभ शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रांगणात होतो आहे. या निमित्ताने कलंत्री आणि थोरात परिवारातील सदस्य तसेच शिवप्रकाशजी, अनिलजी, सुदर्शनजी, गणेशजी लाहोटी परिवार, श्रीमती निर्मलाताई वाघुलीकर व डॉक्टर ऋषिकेश वाघुलीकर, डॉक्टर उज्ज्वला व नितीनजी जठार, श्रीमती गीताबाई व मेहुलजी उर्फ चिकूशेठ देसाई, श्री RM कातोरे साहेब, श्री ओमप्रकाशजी, सौरभजी, शुभमजी असावा, तसेच प्राध्यापक व माजी उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्रजी लड्डा सर, लड्डा मॅडम, सर्व दानदाते व त्यांचे परिवारजन आज या प्रसंगी उपस्थित आहेत. मी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी संस्थेचे सभासद तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी देखील उपस्थित आहे. आपणा सर्वांचे या शिक्षण प्रसारक संस्थेवर अतिशय प्रेम आहे. इथे आलेल्या प्रत्येक सभासदांनी या संस्थेच्या विविध इमारतींच्या उभारणीसाठी सरळ हाताने देणगी देऊन सहकार्य केलेले आहे. येथील विद्यार्थ्यांना पैलू पाडणारे व त्यांच्यातील हिरे घडवणारे प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षक हे तर या संस्थेचा कणा आहे. रात्रंदिवस परिश्रम करणारे शिक्षकेतर सहकारी देखील या संस्थेच्या विकास कार्यात मोलाची भूमिका करत असतात. त्यांचे देखील मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. महाविद्यालय म्हणजे केवळ डिग्री देणारी संस्था नसावी, तर येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडावे, हा उद्देश शिक्षण प्रसारक संस्थेने सदैव जपला आहे. आज क्रीडा भवन उद्घाटन आणि क्रीडा कोशाचा समारंभ या प्रसंगी उपस्थित सर्वांचे मी संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो.
धन्यवाद. जय महाराज. खूप खूप धन्यवाद आदरणीय रवींद्रजी. आज मंचावर जे मान्यवर बसलेत, असं म्हणतात की दातृत्वाला सीमा नसते, ती असते मनाची औदार्यता. मनाची औदार्यता दाखवली की अशा वास्तू निर्माण होतात आणि आज ती काळाची गरज आहे. अशाच मंचावर उपस्थित असलेल्या मुख्य दानदाते आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. आज ज्यांच्या दातृत्वामुळे आज ही भव्य दिव्य वास्तू दिमाखात उभी आहे, संगमनेर शहरातीलच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील निष्णात श्री म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, असे आपल्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आणि दानदाते आदरणीय श्री नारायणजी कलंत्री यांचा सत्कार शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय डॉक्टर संजय सरांना विनंती आहे की आज आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मुख्य दानदाते माननीय CA श्री नारायणजी कलंत्री यांना सन्मानित करावं. आपणही जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. संगमनेर शहरातील एक प्रतिष्ठित उद्योजक SR थोरात उद्योग समूहाचे संस्थापक, गगनगिरी मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेले उद्योजक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय माननीय श्री आबासाहेब थोरात सर यांच्यासुद्धा देणगीतनं आज हा क्रीडाकोश या ठिकाणी उभारला जाणार आहे. श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडाकोशसाठी ज्यांनी अतिशय सढळ हातानं अनमोल असं दातृत्व दाखवलं, त्यांचासुद्धा सत्कार मी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी क्षत्रिय यांना विनंती करतो की आपण माननीय श्री आबासाहेब थोरात यांचा यथोचित सन्मान करावा, सत्कार करावा. खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. दूरदृष्टी आणि प्रचंड आत्मविश्वास असला की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्याचं नंदनवन फुलवता येतं. असा आम्हाला वस्तुपाठ घालून देणारे आणि ज्यांच्या पुढे संकट गळून पडतात असं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले शिक्षण प्रसारक संस्थेचे उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय डॉक्टर संजय सर. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती, ज्यांच्यामुळे हे क्रीडा भवन उभं राहिलं आणि ज्यांच्यामुळे या क्रीडा भवनात ज्या विद्यार्थ्यांची जडणघडण होणार आहे त्यांना बळ प्राप्त होणार आहे, असे आजचे दोन्ही प्रमुख अतिथी उद्घाटक CA श्री नारायणजी कलंत्री तसेच आदरणीय श्री आबासाहेब थोरात, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी, डॉक्टर सोमनाथजी सातपुते, कोषाध्यक्ष श्री राजकुमारजी गांधी, विश्वस्त डॉक्टर अरविंद रसाळ, डॉक्टर सिक्ची, श्री मदन शेठ करवा, बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अतिशय कमी
दरामध्ये ही वास्तू उभी राहिली असे आमचे सहकारी श्री संतोषजी करवा क्रीडा समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम महाविद्यालयात सुरू असतात आणि क्रीडा समिती महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यामध्ये सातत्यानं कार्यरत असते. असे क्रीडा समितीचे सर्व सदस्य, बांधकाम समितीचे सर्व सदस्य, कार्यकारिणी मंडळ, या ठिकाणी उपस्थित सर्व दानदाते, त्यांचे परिवार, शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्वच सभासद, शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकवणारे शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, या महाविद्यालयाला क्रीडेची फार मोठी परंपरा आहे. 1961 साली या महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यावेळेचे चेअरमन ॲडव्होकेट हिम्मतलालजी शहा, कोषाध्यक्ष श्री ओंकारनाथजी मालपाणी, अध्यक्ष श्री शंकरराव जोशी आणि या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं या महाविद्यालयाची जडणघडण केली, एक द्रष्ट नेतृत्व कौंडिन्य सरांच्या माध्यमातून त्यांना लाभलं. आणि त्या काळी 1961 साली आपलं मैदान 400 मीटरचा ट्रॅक असणारं मैदान हे आज खरं म्हणजे चंगळ वाटते, खूप मोठी गोष्ट आहे. इतकी मोठी जागा आणि त्यावर अतिशय सुंदर असा ट्रॅक हा त्या काळी निर्माण केला गेला. किती दूरदृष्टी असेल त्याही काळी की या ट्रॅकची जी लेंथ आहे ती 400 मीटर आहे, परंतु तो दक्षिण उत्तर असा ट्रॅक आहे. तो दक्षिणोत्तर का असला पाहिजे, तर पूर्वेकडचा उगवणारा सूर्य किंवा पश्चिमेकडचा मावळणारा सूर्य या मुलांच्या डोळ्यात जाता कामा नये आणि म्हणून खेळताना त्यांनी दक्षिणोत्तर अशा पद्धतीनं खेळलं पाहिजे, ही ती दूरदृष्टी होती. त्याच काळी केमिस्ट्रीची पहिली इमारत उभी राहिली, परंतु त्याच्यासोबत सोबत पहिले जिम्नॅशियम उभं राहिलं. ते जिम्नॅशियम आता छोटं पडायला लागलं, कारण एकच बॅडमिंटन कोर्ट आणि छोटंसं जिम्नॅशियम त्याच्यामध्ये होतं. परंतु एवढ्या छोट्या आणि कमी सुविधा असताना सुद्धा आपल्याकडचे करवंदे सर, सांगळे सर आणि अन्यही शिक्षकांनी क्रीडा क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग असं काम केलं. त्यांची ती परंपरा पुढे शेलार सरांनी चालवली. आज योगायोगानं सांगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना पाहून अतिशय आनंद होतोय की ज्यांनी या महाविद्यालयामध्ये क्रीडा क्षेत्राची मुहूर्तमेढ केली. आणि त्यांची ही विजय पताका पुढे घेऊन चालणारे अजित कदम सर आणि त्यांचे सगळेच सहकारी. खरं तर अजित आणि कदम या नावातच अजिंक्य अजित आहे आणि कदम कदम बढाय जा. त्यामुळे आपलं महाविद्यालय गेली अनेक वर्ष अहमदनगर जिल्ह्यातल्या ॲथलेटिक्समधलं सर्वसाधारण विजेतेपद आणणारं महाविद्यालय आहे. आणि गेल्या जवळजवळ 10 वर्षांपासून पुणे विद्यापीठात सर्वाधिक मेडल्स क्रीडा क्षेत्रात आणणारं आपलं महाविद्यालय. पूर्वी विद्यापीठाकडून सर्वाधिक मेडल्स आणणाऱ्या महाविद्यालयांना पारितोषिक दिलं जायचं. पहिल्या वर्षी आपणच ते पारितोषिक घेतलं, दुसऱ्याही वर्षी आपणच घेतलं, तिसऱ्याही वर्षी आपणच घेतलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे संगमनेर कॉलेज काही ऐकत नाही कुणाचं, त्यांनी ते पारितोषिकच बंद करून टाकलं. पण आपण पारितोषिकासाठी खेळतच नव्हतो मुळात. आपण मुलांना मैदानावर आणण्यासाठी खेळत होतो की मुलं मैदानावर आली पाहिजे. जितक्या जास्त संख्येनं मुलं मैदानावर येतील तितक्या मोठ्या प्रमाणात हे राष्ट्र शक्तिसंपन्न बलसंपन्न बनेन. कारण खेळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे अनेक फायदे होतात हा खरं तर वेगळा भाग. म्हणजे खेळामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी जी पदकं मिळत आहेत त्यामध्ये खेलो इंडियासारख्या स्पोर्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याच महाविद्यालयातल्या 2 विद्यार्थ्यांना खेलो इंडियामध्ये योगासनात गोल्ड मेडल मिळालं आणि त्यांना 7-7 लाख रुपये राज्य शासनानं पारितोषिकाचे दिले. अशा अनेक प्रकारची पारितोषिकं विद्यार्थ्यांना मिळतात. वेगवेगळ्या स्तरांवर खेळण्याची संधी प्राप्त होते. वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स ओपनिंग्स तयार होतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी आपल्या कॉलेजचे विद्यार्थी कोच म्हणून जायला लागलेले आहेत, पोहोचलेले आहेत. 5% आरक्षण खेळाडूंना प्राप्त होतं. खेळाडूंसाठी 5% आरक्षण असतं. तो ओपन कॅटेगरीतला असला तरी देखील खेळातून त्याला आरक्षण प्राप्त होतं. आणि तसेही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये आता जायला लागलेले आहेत. हे सगळे एकीकडे फायदे जरी असले तरी मेडल नाही मिळालं आणि नोकरी नाही मिळाली तरी देखील आरोग्याचं मेडल देणारं जर काही काम असेल तर ते म्हणजे खेळ आहे. त्या मुलांना आत्मविश्वास देणारं जर काही साधन असेल तर ते म्हणजे क्रीडा आहे. आणि त्यामुळे
महाविद्यालयात येणारा प्रत्येक विद्यार्थी खेळता झाला पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळेस येत होता त्यावेळेस जवळजवळ 600 विद्यार्थी या ठिकाणी खेळताना तुम्हाला दिसले असतील. हे पोलीस ट्रेनिंगची तयारी करतायत. मागच्या वर्षभरामध्ये साधारणपणे म्हणजे मागच्या 2-3 वर्षांमध्ये साधारणपणे 700 ते 800 पोलीस विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये गेले. आणि आपलं स्वप्न असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस पुढच्या वर्षभरामध्ये आपला असला पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान एक पोलीस आपला असला पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक पोलीस इन्स्पेक्टर आपला असला पाहिजे. हे सहज शक्य आहे. हे आपण घडवू शकतो. फक्त त्या पद्धतीच्या योजना आपण आखल्या पाहिजे. आज आपण इतरत्र पाहतो की छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि लगेच मुलं आत्महत्या करतात. काय झालं तर माझं रोज डेच्या दिवशी माझं रोज ॲक्सेप्ट झालं नाही, लगेच आत्महत्या. थोडे मार्क कमी पडले, लगेच आत्महत्या. घरी आई काहीतरी बोलली म्हणून आत्महत्या. छोट्या छोट्या गोष्टींवर उद्विग्न होणारी पिढी जर मैदानावर आली तर खेळ हा हार आणि जीत शिकवतो. कधी कधी नाही ऐकावं लागतं, कधी कधी नियती आपल्याला नाही म्हणते. ती हार सहजपणे स्वीकारण्याचं सामर्थ्य जर कोणी तयार करत असेल तर तो खेळ असतो. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. जय आणि पराजय हा सहजपणे स्वीकारण्याचं सामर्थ्य ज्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून मिळतं ते आपोआपच भगवद्गीतेचा समत्वाचा मार्ग आचरणाला लागतात. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि त्यामुळे क्रीडांगणावर येणारी जी मुलं असतात ती जीवनाच्या परीक्षेत कधी नापास होत नाहीत, ती कधी हारत नाहीत. आणि म्हणून जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं क्रीडांगणावर विद्यार्थी आले पाहिजे यावर आपला भर असतो. आणि त्यासाठी आपले वेगवेगळे उपक्रम असतात. या सगळ्या उपक्रमांना साथ मिळावी म्हणून आपलं हे जे जिम्नॅशियम, जुनं जिम्नॅशियम जे होतं ते खूप छोटं पडायला लागलं होतं. मग आपण मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे जिम इक्विपमेंट्स लावले, तिथे व्यायाम करायला लागली मुलं. बाहेरून येणारी मंडळी त्यांच्यासाठी ऑक्सिजन क्लब सुरू केला. 50 रुपयामध्ये त्यांना आय कार्ड देऊन वर्षभर त्यांना फिरण्याची संधी आपण इथे देतो. तीही मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी येतात आणि ते काही व्यायाम करतात. एकूणच आरोग्य संपन्न भारत निर्माण व्हावा म्हणून आपल्यासाठी आपल्याकडे जे जे काही साधनं उपलब्ध आहेत ती साधनं समाजासाठी मोकळी झाली पाहिजे या उद्देशानं आपले वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. परंतु या सगळ्या उपक्रमांना जर जोड द्यायची असेल तर मोठं सुसज्ज अशा पद्धतीचं क्रीडा भवन आपण उभं केलं पाहिजे. याची चर्चा गेली 10 वर्ष आम्ही करत होतो. अशा पद्धतीचं क्रीडा भवन जर आपण तयार करणार असू तर त्याला आम्ही देणगी देऊ. आणि त्या माध्यमातून श्री नारायणजी कलंत्री त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून किती वर्षांपूर्वी ही देणगी जाहीर झाली आणि पैसेही त्यांनी पाठवून दिले होते. परंतु एवढं मोठं काम उभं करायचं म्हणजे मोठी योजना तयार केली पाहिजे, त्यासाठी प्लॅन्स तयार केले पाहिजे, त्यांना मंजुरी मिळाली पाहिजे, त्यासाठी लेआउट आधी मंजूर करून आणला पाहिजे, त्यासाठी काही अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी होता करता गेली 7-8 वर्ष आम्ही चर्चा करत होतो. आणि शेवटी आज तो दिवस उजाडला की आपण या ठिकाणी जिथे बसलो आहोत त्याच्या खाली आपण सिंथेटिक फ्लोरिंग केलेलं आहे. ते सिंथेटिक फ्लोरिंग खराब होऊ नये या सोफ्यांमुळे आणि खुर्च्यांमुळे म्हणून वरती ते कार्पेट्स टाकले गेलेले आहेत. परंतु याच्या खाली 4 बॅडमिंटन कोर्ट्स आहेत. तिथे 1 बॅडमिंटन कोर्ट होता, आता 4 बॅडमिंटन कोर्ट्सवर आपण काम करू शकणार आहोत. तिकडच्या बाजूला 1 टेबल टेनिसचा हॉल होता, आता वरती जाऊन तुम्ही जरूर पाहून या. 3 टेबल टेनिसचा हॉल आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. पुढच्या वर्षी बहुतेक आपण BPEd कॉलेज सुद्धा या इमारतीमध्ये सुरू करू अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या कामासाठी नारायणजी कलंत्री यांनी पुढाकार घेतला. खरं तर नारायणजींच्या माध्यमातून या महाविद्यालयाला, या संस्थेला एक अत्यंत द्रष्ट असं नेतृत्व लाभलेलं आहे. काम मी करतो असं जरी जाणवत असलं तर त्याच्या मागचं मार्गदर्शन आणि प्रेरणा नारायणजींची असते हे मला सगळ्यांच्या समोर सांगायला कधीच कमीपणा वाटणार नाही. कारण अचूक दूरदृष्टी कशाला म्हणायची, अचूक सौंदर्यदृष्टी कशाला म्हणायची हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी नारायणजींकडे गेलं पाहिजे. अर्थात नारायणजींनी हे का केलं याचं उत्तर मला आत्ता मिळायला लागलं. कारण या जागेवर पूर्वी कॅन्टीन होतं. नारायणजी याच महाविद्यालयातले विद्यार्थी होते. नंतर काही दिवस त्यांनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केलं आणि नंतर व्यवस्थापनावर होते. आता जनरल सेक्रेटरी आहेत आणि मार्गदर्शन देत आहेत. तुम्हाला आठवत असेल जे या महाविद्यालयाचे विद्यार्थी तुम्ही आत्ता जिथे बसलेला आहात तिथे ते टेक्नॉलॉजी सेंटर होतं. त्याच्या झोपड्या होत्या आणि त्याच झोपड्यांमधल्या मधल्या झोपडीमध्ये कॅन्टीन होतं आपलं.
आणि त्या कॅन्टीनमधले बटाटे वडे हे अत्यंत प्रसिद्ध असायचे आणि या कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी जे पुढे जाऊन नेतृत्व करायला लागले त्यांची जास्त वेळ बैठक त्या कॅन्टीनमध्ये असायची. ते वर्गात जास्त बसायचे नाही. अर्थात नारायणजी हे जात्याच हुशार असल्यामुळे ते पहिल्या अटेम्प्टमध्ये CA झाले, तो भाग वेगळा. परंतु त्यांचा अधिकतर समय या ठिकाणी कॅन्टीनमध्ये आणि त्या जिम्नॅशियममध्ये टेबल टेनिस खेळण्यामध्ये जायचा आणि त्या काळात टेबल टेनिसची एक सुरेख अशा पद्धतीची टीम तयार करून त्यांनी त्या काळात कॉलेजही गाजवलं होतं. पण या जागेचं महात्म्य काही वेगळंच आहे. सुनीताताईंची भेट पण याच जागेत त्यांची झाली आणि त्यामुळे या जागेवर होणाऱ्या क्रीडा भवनाला कलंत्री परिवाराचं नाव दिलं पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचं ते मत झालं आणि त्यातून त्यांनी ही देणगी दिली. अर्थात एवढं मोठं भवन उभं करायचं म्हणजे अजूनही कोश गोळा केला पाहिजे, अजून पैसे मिळवले पाहिजे. हा जो हॉल आपण बॅडमिंटनचा या ठिकाणी पाहतोय तो लाहोटी परिवारानं त्यासाठी मोठी देणगी आपल्याला दिली. वरच्या बाजूला जो टेबल टेनिसचा हॉल आहे, डॉक्टर वाघोलीकर टेबल टेनिसचे अत्यंत प्रेमी होते, त्यामुळे ऋषिकेश आणि निर्मलाताईंनी त्या हॉलसाठी देणगी दिली. कातोरे साहेबांनी आपल्याला ऑफिससाठी मोठी देणगी दिली, रामहरी कातोरे साहेबांनी. तुम्ही जर त्या ऑफिसमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की जिथे फिजिकल डायरेक्टर म्हणजे आपले कदम सर जिथे बसणार आहेत त्यांचं बरोबर मैदानावरही लक्ष राहतं, समोरच्या बाजूच्या मैदानावरही लक्ष राहतं आणि इकडच्या बाजूच्या आपल्या या सगळ्या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सकडे पण त्यांचं लक्ष राहू शकेल. त्याच पद्धतीनं लड्ढा सर असतील, ओमप्रकाशजी आसावा यांचा परिवार असेल, यांनी देखील आपल्याला क्रीडा साहित्याच्या कामासाठी मोठं योगदान केलं. आणि विशेष म्हणजे डॉक्टर जठार आणि त्यांच्या परिवारानं आपल्याला दृकश्राव्य जे आपलं इथे भवन आपण तयार केलेलं आहे, अध्यापन कक्ष आपण जो तयार केलेला आहे त्यासाठी आपल्याला त्यांनी डोनेशन दिलं. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मंडळींच्या माध्यमातून ही डोनेशन्स आपल्याला प्राप्त झाली. आज त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणारच आहोत. परंतु केवळ क्रीडा भवनातून काम उभं राहत नाही, त्यासाठी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करावी लागते. आपल्या संगमनेर महाविद्यालयात येणारे अधिकतर विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात, अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून येतात, दुष्काळी भागातून येतात, गरीब परिस्थितीतले असतात. 21 किलोमीटर पळण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं, परंतु 21 किलोमीटर 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळल्यानंतर आवश्यक असणारं जेवढं प्रोटीन डाएट त्यांना मिळालं पाहिजे ते प्रोटीन डाएट घेण्याची सुद्धा त्यांची क्षमता नसते. आपली मुलं अतिशय उत्तम पद्धतीनं पळू शकतात, परंतु ती पळणारी मुलं त्यांना शूज घ्यायचे असतात, स्पाइक्स घ्यायचे असतात, त्यांना क्रीडा साहित्य आवश्यक असतं. या गोष्टींसाठी पैसे उभे करणं हे जड होऊन जातं. त्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पैसे लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांना त्यांना जावं लागतं, वेगळं कोचिंग घ्यावं लागतं, यासाठी काम करावं लागतं. आणि म्हणून क्रीडा कोश अशा पद्धतीची योजना तयार व्हावी अशी चर्चा एका जनरल मीटिंगमध्ये झाली. आज संग्रामजी जोंधळे वकील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यांनी हा विषय लावून धरला होता की क्रीडा कोश किंवा क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करावं. त्या जनरल मीटिंग चालू असताना आदरणीय ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी यांनी चालू मीटिंगमधून आबासाहेबांना फोन लावला की आम्ही मीटिंगमध्ये बसलेलो आणि आमची अशी अपेक्षा आहे की इथे क्रीडा कोश तयार व्हावा आणि त्यासाठी तुम्ही मोठी देणगी दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही जाहीर करून टाका, मी देतो. आणि त्याच ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी यांनी ती देणगी जाहीरही केली. आणि त्यानंतर आबासाहेब थोरात यांनी आपल्या पूज्य वडिलांच्या नावानं संभाजीराजे थोरात, म्हणजे त्यांना राजे म्हणायचो आपण सगळे, पण राजाचं जे दातृत्व असतं ते पिढीजात खाली येणं आणि आबासाहेबांनी त्या कामासाठी मोठी देणगी देणं हे खूप मोठं काम या निमित्तानं घडलं. या दोन्ही दानदात्यांचं आणि इतर वेगवेगळ्या कक्षांना नावं देणाऱ्या सगळ्याच दानदात्यांचं मला मनापासून आभार मानावं असं वाटतं. कारण दातव्यमिती यद्दानं दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम असं म्हटलं जातं. देशे कालेच पात्रेच, देशहिताचं आहे, काल सुसंगत आहे आणि पात्र संस्थेला दिलं गेलेलं जे दान आहे त्याला खऱ्या अर्थानं सात्विक दान म्हटलं जातं. अशा पद्धतीचं सात्विक दान देणारी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उभी राहिलेली आहेत. हा क्रीडा कोश सुरू झाला, क्रीडा क्षेत्रावर आपण लक्ष केंद्रित करायला लागलो आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आज कदम सर या ठिकाणी आहेत. आणि हे ऐकून सांगडे सरांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. या वर्षभरात आत्तापर्यंत
सर्वाधिक आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वाधिक मेडल्स 350 मेडल्स या महाविद्यालयानं वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात आणलेली आहेत. आणि अजून तर वर्ष सुरू आहे. मी कालच कदम सरांकडे चौकशी करत होतो. कदम सरांनी सांगितलं यावर्षी आपली संख्या 500च्या वर आम्ही नेऊ. 500पेक्षा जास्त मेडल्स आणणारं कॉलेज हे पुणे विद्यापीठातलं पुन्हा एकदा सर्वाधिक मेडल्स असणारं कॉलेज असेल, यामध्ये शंकाच नाही. अशा पद्धतीनं क्रीडा क्षेत्रात काम करणारं, आणि मला हाही सांगायला आनंद वाटतं की आपल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, मग ते आपलं संगमनेर कॉलेज असेल, BEd कॉलेज असेल, DEd कॉलेज असेल, आपलं लॉ कॉलेज असेल, आपलं व्यवस्थापनाचं कॉलेज असेल, या सगळ्या कॉलेजेसचे प्राचार्य ही काळजी घेतात की जर खेळायला आपला विद्यार्थी बाहेर जाणार असेल आणि त्यावेळेस जर काही इंटरनल एक्झाम्स असतील तर त्यानंतर परत घेतल्या पाहिजे. त्या परत घेणं सोपं काम नसतं. त्यासाठी पेपर सेट करावा लागतो. आपलं ज्युनियर कॉलेज असेल, 11वी 12वीच्या प्रिलिम्स असतात, त्याच वेळेस कोणीतरी बाहेर गेलेलं असतं. तो विद्यार्थी परत आल्यानंतर वेगळा पेपर सेट करून त्याची पुन्हा परीक्षा घेणं आणि त्याचा स्वतंत्रपणे पेपर तपासण्याचं काम आपले सगळे शिक्षक हे अतिशय आनंदानं करतात. त्या सगळ्या शिक्षकांसाठी मला वाटतं आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण जोपर्यंत अशा पद्धतीचा पाठिंबा सगळ्यांकडून खेळाडूंना मिळत नाही तोपर्यंत एखाद्या संस्थेतले, एखाद्या महाविद्यालयातले खेळाडू हे सहजपणे पुढे जाऊ शकत नाहीत. हे फार महत्त्वाचं काम आपले सगळे शिक्षक करत असतात. आणि असं हे टीमवर्क, मग आपलं टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हे जे काम घडतं. या सगळ्या वेगवेगळ्या इमारती ज्या उभ्या राहिल्या, गेल्या मी सहज आढावा घेत होतो की किती इमारती उभ्या राहिल्या. गेल्या 12-13 वर्षांमध्ये आपली ज्युनियर कॉलेजची इमारत उभी राहिली. त्याला श्रमिक ज्युनियर कॉलेज असं नाव दिलं. साहेबराव नवले परिवारानं त्याला मोठी देणगी दिली. आपलं गर्ल्स हॉस्टेल आपण उभं केलं, त्याला पारख परिवारानं देणगी दिली गर्ल्स हॉस्टेलसाठी. त्यानंतर आपण मवी कौंडिन्य संशोधन भवन आपण उभं केलं, त्याला आपण कौंडिन्य सरांचं नाव दिलं. त्याच्यानंतर आपण एक मल्टीडिसिप्लिनरी भवन उभं केलं, त्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यास क्षेत्रातल्या, मग फिजिक्स आणि संस्कृत हे एकत्रपणे कसं काम करू शकेल अशा पद्धतीच्या काही लॅबोरेटरीज आपण ज्या तयार केल्या, त्याला आपण पारख भवन असं त्याला नाव दिलं, प्रगत अध्ययन भवन. त्यानंतर त्या ठिकाणी आपण IT दृष्टिकोनातून जी इमारत होती त्याच्यावर एक मजला चढवला आणि त्याला बाफना परिवारानं, नंदनशेठ यांनी त्याला मोठी देणगी दिली आणि त्यामुळं तेही उभं राहिलं. चंदनशेठ बाफना आणि नंदनशेठ बाफना परिवारानं दिलं. त्यानंतर आपण BEd कॉलेजची स्वतंत्र इमारत उभी केली. तिथे BEd आणि DEd असे 2 कॉलेजेस आपण उभे राहिले. त्याला गांधी परिवारानं आणि मालपाणी परिवारानं मोठी मदत केली. आपण निसर्गोपचार केंद्राची एक स्वतंत्र इमारत उभी केली आणि त्यालाही मालपाणी परिवारानं अनेक दानदात्यांनी त्याला मदत केली. प्रत्येक इमारतीवर एक मजला, मग ती केमिस्ट्री बिल्डिंग असेल, ती आपली कॉमर्स बिल्डिंग असेल, ती आपली ऑफिसची बिल्डिंग असेल, या प्रत्येक इमारतीवर एक मजला चढवला गेला आणि त्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. 2500 असलेली विद्यार्थी संख्या आता जवळजवळ 8000च्या जवळ येऊन ठेपलेली आहेत. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमधून आपण त्या विद्यार्थ्यांना कौशल्याचा अभ्यास, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम त्यांच्यासाठी आपण उभे केले. आपण बुब परिवाराच्या मदतीनं जे कौशल्य भवन मागच्या 2 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन आपण केलं, ते ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आवर्जून ते जावं आणि पाहावं. तिथे कशा पद्धतीच्या लॅब्स आपण उभ्या केलेल्या आहेत. मग हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम हा जो कोर्स आहे, त्या कोर्ससाठी रेस्टॉरंटची लॅब आहे, तिथे हाऊसकीपिंगची लॅब आहे, तिथे बँक्वेट हॉलची लॅब आहे, तिथे किचनची लॅब आहे, तिथे गेस्ट रूमची लॅब आहे. अशा पद्धतीच्या लॅब्स असणारं इतकं विस्तारित अशा पद्धतीचं हॉस्पिटॅलिटीचं कॉलेज हे पुणे विद्यापीठ रिजनमध्ये कुठे नसेल. आपलं डेअरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेसिंग नावाचा एक कोर्स आहे. या कोर्समधली 7 मुलं मागच्या आठवड्यात डेन्मार्कला सिलेक्ट झाली. आत्तापर्यंत 30-32 मुलं सिलेक्ट झालेली आहेत. त्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आपण त्यांना पैसे देतो. त्या कोर्सची फी 16-17 हजार रुपये, परंतु एखाद्याचं सिलेक्शन झालं फॉरेनला जाण्यासाठी की त्याला 2.5 ते 3 लाख रुपयांचं अनुदान हे कॉलेजतर्फे आपण त्यांना देत असतो. आणि त्यासाठी अविनाशजी भोसले यांनी एक मोठी मदत आपल्याला केली. जवळजवळ 70-80 लाख रुपये आत्तापर्यंत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना या विद्याधन कलश योजनेतून आपण वाटलेले आहेत. आणि अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याकडे येणारा जो गरीब विद्यार्थी आहे त्याला आपण मदत करत असतो. एक विद्यार्थी आत्ता आपला लंडनमध्ये असलेल्या लंडन कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स
ही अतिशय विश्वविख्यात अशी संस्था आहे, त्यासाठी सिलेक्ट झाला. त्याला स्कॉलरशिप सरकारची मिळेल, पण ती कधी येईल त्याचा भरोसा नाही. त्या विद्यार्थ्याला 50 लाख रुपयांची मदत त्या अविनाश भोसले विद्याधन कलश योजनेतून आपण केली. 1-2 वर्षात तो ते परत देईल. याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही. त्या विद्यार्थ्यांवर आपण विश्वास टाकतो आणि ते विद्यार्थी देखील आपला विश्वास सार्थ ठरवतात. अशा पद्धतीची अनेक योजना या महाविद्यालयामध्ये चालतात. कंवाशिका योजना हे आपल्या महाविद्यालयाचा प्राण आहे. आपले गायकवाड सर प्राचार्य हे कंवाशिकाचे विद्यार्थी, तिथून ते शिकले, त्यानंतर मग प्राध्यापक झाले, विभाग प्रमुख झाले, प्रोफेसर झाले, आज प्राचार्य झालेले आहेत. आपल्याच कॉलेजचा कंवाशिकात शिकणारा विद्यार्थी याच कॉलेजचं नेतृत्व करतो आणि परवाच्या दिवशी 26 जानेवारीला पुणे विद्यापीठानं त्यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांना बहुमान दिला, त्यांना पुरस्कार दिला. पुणे विद्यापीठ रिजनमध्ये अशा पद्धतीचा पुरस्कार आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि अशी सगळी मंडळी आपल्या कॉलेजमध्ये आहेत, त्यामुळे हे काम पुढे चालतं. अर्थात हे काम सोपं नाही. यासाठी जे पैसे लागतात ते उभे करण्यासाठी संगमनेरचा समाज कधीच मागे राहत नाही, जायचा अवकाश असतो आणि संगमनेरकर मंडळी या कॉलेजच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभी राहतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून या महाविद्यालयासाठी अतिशय भरभक्कम अशा पद्धतीची मदत करत असतात. तुम्हाला वाटेल भरपूर मदत गोळा झाली, सगळ्या इमारती उभ्या झाल्या, पण ती पुरेशी नाही. अजूनही अनेक योजना आहेत ज्या कार्यान्वित करायच्या आहेत, अनेक इमारती आहेत ज्या उभ्या करायच्या आहेत, अनेक सुविधा आहेत ज्या आपल्याला द्यायच्या आहेत. आणि त्यासाठी माझं पुन्हा एकदा आवाहन इथे असणाऱ्या सगळ्याच मंडळींना असेल की या महाविद्यालयात ज्या वेगवेगळ्या योजना आहेत दान देण्याच्या, त्या आपण पाहाव्यात. आपल्यापैकी कोणीही, आपल्या मॅनेजमेंटमध्ये 52 लोक आहेत, त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क केला तर ते तुम्हाला त्या योजना समजावून सांगतील आणि त्या माध्यमातून या महाविद्यालयाला, विशेषतः इथे शिकणाऱ्या अत्यंत बिकट परिस्थितीतून, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा हातभार लागेल आणि उत्तम जागतिक दर्जाच्या सुविधा अतिशय माफक दरामध्ये आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना उभ्या करून देऊ शकू. हे सुरेख असं भवन, जी कमतरता होती आपल्या महाविद्यालयाची, ते आज पूर्ण झालं. या ठिकाणी बाहेरच्या बाजूला जो पुतळा आपण लावलेला आहे एका फुटबॉल प्लेअरचा, त्याचं नाव देणं बाकी आहे आणि त्याला 10 लाख रुपये, कारण तो पुतळाच 5 लाखाचा आहे आणि मग आजूबाजूची सगळी व्यवस्था. आज त्याची घोषणा आपल्यापैकी कोणीतरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप धन्यवाद सर. दातृत्व म्हणजे केवळ संपत्तीचे बाह्य वाटप नव्हे, तर ती देण्याची, सेवा करण्याची आणि त्याग करण्याची आंतरिक मानसिक प्रवृत्ती होय. आज या दातृत्वामुळेच हे भव्य दिव्य भवन या ठिकाणी साकार झालं आहे. शिक्षण प्रसारक अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, पैशाअभावी त्याची गुणवत्ता थांबू नये आणि खेळाच्या माध्यमातून त्याची स्वप्ने पूर्ण व्हावीत, या उद्देशानं श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडाकोश योजना शुभारंभ या ठिकाणी तयार करण्यात आला. या योजनेचा देणगी धनादेश प्रदान सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडाकोश जो तयार झाला, याचा देणगी धनादेश प्रदान सोहळा मी माननीय श्री आबासाहेब थोरात तसेच थोरात परिवारातील युवा नेतृत्व श्री देवराज आणि पृथ्वीराज थोरात यांना विनंती करतो की आपण 30 लाख रुपयांचा हा धनादेश शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांना सुपूर्द करावा. मी आदरणीय आबासाहेब थोरात, श्री देवराज आणि श्री पृथ्वीराज थोरात यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी यांना हा धनादेश, देणगी धनादेश प्रदान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान. या क्रीडा कोशाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न ही पूर्ण होणार आहेत. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. या प्रसंगी मला विंदा करंदीकरांच्या काही ओळी आठवतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर यांचं नेतृत्व लाभलं आणि देणाऱ्यांचे हजारो हात त्यांनी उभे केले आणि म्हणून आज शिक्षण प्रसारक संस्थेअंतर्गत अशा भव्य वास्तूंचं निर्माण होत आहे. अशा सर्व दानदात्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. मी मंचावर उपस्थित असलेले
आमच्या शिक्षण प्रसार संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन आदरणीय संतोषजी करवा यांना विनंती करतो की आपण दानदात्यांच्या सन्मानाचं निवेदन करावं. आदरणीय संतोषजी करवा. मंचवर उपस्थित आदरणीय अध्यक्ष प्रकाशजी क्षत्रिय, आदरणीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी, आदरणीय नारायणजी कलंत्री, आदरणीय आबासाहेबजी थोरात, उपस्थित मंचवरील सर्व सन्माननीय, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय देणगीदार आणि संगमनेर शिक्षण प्रसारक संस्थे परिवारातील सर्व सदस्य, आजचा हा क्षण आपल्या संस्थेसाठी अतिशय अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यसमितीच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेला हा भव्य जिमखान्याचा उद्घाटनासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. याचा आम्हाला मनपूर्वक आनंद होत आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच केवळ शैक्षणिक प्रगतीपुरतेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक घडण या उद्देशाने डॉक्टर संजय मालपानी यांच्या कुशल आणि विजनरी नेतृत्वाच्या अंतर्गत संस्थेने नेहमीच भरीव कार्य केलेले आहे. त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे आजचा हा उद्घाटनाचा समारोह. या जिमखान्याच्या उभारणीसाठी कार्यसमितीचे प्रमुख नारायणजी कलंत्री साहेब यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही तर आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याने सामाजिक बांधिलकीतून मोठी आर्थिक मदतसुद्धा उपलब्ध करून दिली. त्यांचे हे योगदान केवळ आर्थिक नसून संस्थेवर त्यांचा विश्वास आणि त्यांची दूरदृष्टी दर्शवते. तसेच सामाजिक आणि सेवाभावी व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेले उद्योजक आदरणीय आबासाहेबजी थोरात व त्यांच्या परिवारानं क्रीडा कोषचा भार उचलला. याशिवाय अनेक दानशूर देणगीदारी मनापासून मदत करून या उपक्रमाला बळ दिले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकले. या सर्व देणगीदारांच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या ठिकाणी हा जो प्रचंड मोठा 4 कोर्टचा बॅडमिंटन हॉल आपण पाहत आहात, त्या बॅडमिंटन कोर्टला नाव दिलेलं आहे श्री शिवप्रसाद अनिल लावटी बॅडमिंटन हॉल व त्याची देणगी दिलेली आहे श्री सुदर्शनजी व गणेशजी लावटी. मी लावटी परिवारातील सर्व व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी मंचवर यावे. लावटी परिवारातील सुदर्शन आणि गणेश. भाभी आप भी आइए. या दानदात्यांचा सत्कार होत असताना आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे, कारण यांच्या दातृत्वामुळेच आज हे भवन या ठिकाणी उभं राहिलं आहे. त्याचे वेगवेगळे कक्ष या ठिकाणी उभे राहिलेत. संजय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी एक पहिल्या मजल्यावर एक मोठा टेबल टेनिस हॉल केलेला आहे. 3 टेबलचा कोर्ट या ठिकाणी आहे. त्याला डॉक्टर दिनेश रामविलास वाघोलीकर टेबल टेनिस हॉल असं संबोधलं जाईल. श्रीमती निर्मलाताई व डॉक्टर ऋषिकेश वाघोलीकर यांनी मंचवर यायचं आहे. ऋषिकेश,
या ठिकाणी एक दृकश्राव्य कक्ष स्थापन झालेला आहे. तो मातोश्री सुनंदा जनार्दन जठार या नावाने संबोधला जाईल. त्यासाठी डॉक्टर उज्ज्वला व डॉक्टर नितीनजी जठार यांनी भरीव मदत केलेली आहे. कृपया त्यांनी या ठिकाणी मंचवर यायचे आहे. या ठिकाणी श्री बिपिन राजेंद्रजी देसाई अध्यापन कक्ष एक स्थापन केलेला आहे. त्यासाठी श्रीमती गीता देवी व श्री मेहुलजी देसाई यांनी भरीव योगदान केलेलं आहे. कृपया त्यांना मी मंचवर आमंत्रित करतो. मेहुल यांच्या मिसेस भाभी आप भी आइए. आप भी आइए. या ठिकाणी आमचे मित्र श्री रामहरी कातोरे आणि निखिल कातोरे यांनी त्यांच्या आई मातोश्री कैलासबाई मोहनराव कातोरे यांच्या स्मरणार्थ अध्यापन कक्ष, बिल्डिंगमधली सगळ्यात महत्त्वाची जागा जिथून सगळं सूत्र चालतं अशा ठिकाणी मदत दिलेली आहे. मी रामहरीजींना आणि निखिलजींना विनंती करतो त्यांनी मंचवर यावे. क्रीडेचं साहित्य ज्या ठिकाणी ठेवणार आहेत, क्रीडा साहित्य कक्ष, माझे परममित्र श्री कैलास भाऊराव आसावा याचं नाव क्रीडा साहित्य कक्षाला देण्यात आलेलं आहे. मी श्री प्रकाशजी, श्री सौरभजी, शुभमजी आसावा यांना आणि भाभींना विनंती करतो की त्यांनी मंचवर यावे.
आमच्या कॉलेजचे लड्डा सर यांनी त्यांच्या मातोश्री नर्मदा शंकरलाल लड्डा यांच्या नावाने क्रीडा साहित्य कक्षासाठी सुद्धा भरघोस मदत दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की लड्डा भाभी आणि राजेंद्रजी लड्डा सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. आत्ताच या ठिकाणी नारायणजी कलंत्री यांचे मित्र पार्थसारथी देशपांडेजी यांनी संस्थेच्या कार्यासाठी 1,11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचवर यावे. ते महाविद्यालय ते माजी विद्यार्थी आहेत आणि खूप मोठे खेळाडू सुद्धा या ठिकाणी होते, कलाकार आहेत. जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते. संजय भाऊनी सांगितलं का नारायणजी कलंत्री या ठिकाणी टेबल टेनिस खेळायचे, पण मला सुद्धा आठवतं का या ठिकाणी बास्केटबॉलचं सुद्धा ग्राउंड होतं आणि त्या ठिकाणी माझी बहीण बास्केटबॉल खेळायची, म्हणजे नारायणजींच्या पत्नी आणि माझी बहीण, आणि ती स्टेट चॅम्पियन होती. म्हणजे कदाचित आत्ता तिच्याकडे बघून वाटणार नाही का ती स्टेट चॅम्पियन असेल, पण ती खरोखर स्टेट चॅम्पियन होती. आणि ते सुद्धा मुख्य कारण असू शकेल का पत्नीवरचं प्रेम दर्शनासाठी नारायण शेटनी या ठिकाणी या क्रीडा संकुलाचं भरघोस मदत केली असेल. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदरणीय संतोषजी करवा सर. या दानदात्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर या भवनासाठी ज्यांचे मोलाचे योगदान लाभले, ज्यांच्या अचूक निरीक्षण आणि मार्गदर्शनातून ही भव्य दिव्य वास्तू उभी राहिली, त्याच्यामागे यांचं खूप मोलाचं योगदान आहे. अशा शिक्षण प्रसार संस्थेच्या अनेक मान्यवरांचे तसेच या भव्य वास्तूसाठी अनमोल असं सहकार्य करणारे अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. मी आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी सर यांना विनंती करतो की आपण सुरुवातीला आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी करवा सर, दिवसातनं अनेक वेळा ज्यांचं राऊंड या आमच्या महाविद्यालयात आणि या सर्व बांधकामावर होत असतो आणि अचूक निरीक्षण, मी आदरणीय अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी क्षत्रिय सर यांना विनंती करतो की आपण माननीय श्री संतोषजी करवा अध्यक्ष बांधकाम समिती यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या. अचूक निरीक्षण, योग्य सल्ला आणि अनमोल असं मार्गदर्शन अनेक वास्तूंसाठी ज्यांचं लाभतंय, या वास्तूसाठी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करूया. यानंतर बांधकाम समितीचे सदस्य आणि ज्यांचं अनमोल असं सहकार्य असतं, ज्यांची निष्णात नजर या सर्व कामांवर असते, असे माननीय श्री अरविंदजी कासट सर यांचा सुद्धा सन्मान माननीय प्रकाशजी क्षत्रिय यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अरविंदजी कासट यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. यानंतर बांधकाम समितीचे सदस्य आदरणीय श्री दीपकजी जाजू यांना सुद्धा विनंती करतो आपण मंचावर यावं. माननीय श्री दीपकजी जाजू यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या भव्य वास्तूसाठी लाभलेलं आहे. माननीय श्री दीपकजी जाजू असतील, त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं.
यानंतर बांधकाम समितीचे सदस्य आणि अत्यंत बारकाईनं निरीक्षण करून ज्यांचे अनेक निर्णय आम्हाला अचूक ठरवतात असे श्री माननीय राजकुमारजी गांधी साहेब, गांधी सरांना विनंती करतो आपण आपला अनमोल असा सत्कार स्वीकारावा. माननीय राजकुमारजी गांधी, मी माननीय दीपकजी जाजू असतील त्यांना विनंती करतो, आपलं नाव अनाऊन्स झालंय. माननीय राजकुमार गांधी यांचा सन्मान होतोय. यानंतर खरेदी समितीचं काम खूप मोठं असतं, परंतु त्यामध्ये अत्यंत कटाक्षाने सर्व निर्णय घ्यावे लागतात आणि याच्यामध्ये मोठं योगदान असतं. माननीय श्री जसपालजी डंग साहेब, मी आदरणीय जसपालजी डंग साहेबांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्वांसाठी. मी अध्यक्ष श्री प्रकाशजी क्षत्रिय यांना विनंती करतो की आपण माननीय श्री जसपालजी डंग यांना सन्मानित करावं. यानंतर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं असे श्री अक्षयजी कलंत्री, श्री अक्षयजी कलंत्री यांना विनंती करतो आपण मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी प्रकाशजी क्षत्रिय यांना विनंती करतो की आपण तसेच श्री पंकजजी मालुंजकर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर श्री पंकजजी मालुंजकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. सुरुवातीला अक्षयजी कलंत्री यांचा सन्मान होतोय. सुरुवातीला अक्षयजी कलंत्री यांचा सन्मान होईल. पंकजजी यांनी थांबायचं आहे. यानंतर पंकजजी मालुंजकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून खूप मोलाचं असं योगदान पंकजजी मालुंजकर यांचं सुद्धा आहे. मी पंकजजी मालुंजकर यांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारावा. आदरणीय प्रकाशजी क्षत्रिय सरांना विनंती करतो आपण पंकजजी मालुंजकर यांना सन्मानित करावं. यानंतर आमच्या संपूर्ण शिक्षण प्रसार संस्थेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कामाचं सुपरवायझिंग करणारे श्री बाबासाहेब घोटेकर, क्षणात इथे ते क्षणात तिथे असं खूप वेगळं व्यक्तिमत्व असलेले, ज्यांच्या पुढे प्रश्नच उरत, बाबासाहेब घोटेकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सुपरवायझर, खूप मोलाचं काम यांचं असतं. पडद्यामागचा कलाकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाबा घोटेकरांसाठी. आणि यानंतर साईट इंजिनियर म्हणून ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे श्रीकांत महाजन यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. साईट इंजिनियर म्हणून ज्यांनी मोठं अनमोल योगदान दिलेलं आहे श्री श्रीकांत महाजन. आणि यासोबतच या ठिकाणी विशेष उल्लेख मला करावासा वाटतो, ज्यांचं बांधकाम समितीचे सदस्य आदरणीय मनीषजी मालपानी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आर्किटेक्ट स्वर्गीय श्री रवींद्र जोशी साहेबांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. तसेच इंटेरियर डिझायनर आदरणीय श्री राजेशजी आर मालपानी यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लाभत असतं. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आता मान्यवरांना आपल्याला ऐकायचं आहे आजच्या या दानदात्यांच्या भावना, ज्यांच्या अनमोल दातृत्वामुळे या जागेवर ही भव्य वास्तू व्हावी असा मनोदय ज्यांनी फार वर्षापूर्वी व्यक्त केला आणि आज त्यास मूर्त रूप प्राप्त झालं असे दानदाते आदरणीय CA संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री नारायणजी कलंत्री सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय नारायणजी कलंत्री सर. व्यासपीठावरील संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी क्षत्रिय, प्रमुख पाहुणे आमचे मित्र आबासाहेब थोरात, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट मालपाणी वकील साहेब, डॉक्टर सातपुते, विश्वस्त डॉक्टर सिक्ची, त्यानंतर मदनलालजी करवा, भाऊ रसाळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे नातेवाईक आणि संस्थेचे सर्व सभासद आणि प्राध्यापक वर्ग आणि मित्रांनो, या कॉलेजचा आणि माझा एकंदर 52 वर्षाचा आजपर्यंतचा सहवास आहे.
1974 साली मी या ठिकाणी ॲडमिशन घेतली. तिथपासून तर आजपर्यंत मी या कॉलेजशी अटॅच आहे. सर्वात अगोदर संतोष म्हणाला त्याप्रमाणे नोकरी आणि छोकरी दोन्ही याच कॉलेजमध्ये मिळाली. पहिलं उत्पन्न हे पण याच कॉलेजमध्ये मिळालं, कारण मी या ठिकाणी पार्ट टाईम लेक्चरर म्हणून 1983ला CA झाल्यानंतर जॉईन झालो होतो. त्यानंतर योगायोगानं 1995मध्ये आदरणीय देवकिसनजी सारडा उर्फ बाबूशेठ सारडा यांच्या देणगीदार प्रतिनिधी म्हणून मी या कॉलेजच्या मॅनेजमेंटवर काम करायला लागलो. आदरणीय कौंडिन्य सर, आदरणीय ओंकारनाथजी मालपाणी, देवकिसनजी सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली मला 10-11 वर्ष या संस्थेच्या मॅनेजमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर विद्यमान चेअरमन डॉक्टर संजयजी मालपाणी यांच्या समवेत गेली 20 वर्ष मी या मॅनेजमेंटमध्ये काम करत आहे. त्यामुळे या संस्थेची इतकी अटॅचमेंट आहे की या संस्थेव्यतिरिक्त काही लवकर कधी आठवत पण नाही. या संस्थेमध्ये काम करणारे सर्व कार्यकारी मंडळातील सगळे मित्र आहेत. त्यांचा सगळा सहवास नेहमी लाभतो. या परिसरात ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला मला माझ्या कॉलेजच्या आठवणी पण या ठिकाणी येतात. मला आठवतं की या कॉलेजमध्ये टेबल टेनिसची एक खूप चांगली टीम होती. मला या कॉलेजचं प्रतिनिधित्व टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या 2 खेळात करायला मिळालं. या दोन्ही खेळांमध्ये इंटर कॉलेजिएट झाल्यामुळे खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे की 95% माझा वेळ या कॉलेजमधला हा जिम्नॅशियममध्येच गेलेला आहे. वर्गात फार कमी बसलो, पण सुदैवानं कधी कुठल्या प्राध्यापकांनी मला अडवलं नाही. आणि त्यावेळेला इंटरनल मार्क्स नव्हते, त्याचाही मला फायदा झाला. या कॉलेजवर काम करण्याची जी इच्छा या कॉलेजला विद्यार्थी होतो त्यापासून होती. संजयजी मालपाणी यांच्याबरोबर गेले 20 वर्ष काम करताना आपण सर्वांनी ही प्रगती पाहिलेली आहे. जवळजवळ 3 ते 3.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम या गेल्या 20 वर्षात झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात सगळ्या कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. सर्वांनी म्हणजे ज्यांनी कॉलेज बघितलं नसेल त्यांनी आज जरी वेळ मिळाला नाही तरी मला वाटतं कधीतरी वेळ काढून एकदा हे कॉलेज जरूर बघावं. अनेक नवीन प्रयोग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी राबविलेले आहेत. उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सुद्धा अनेक पारितोषिकं आपल्याला मिळालेली आहेत. A ग्रेड नॅकची जी आहे ती आपल्या कॉलेजला मिळालेली आहे. स्पोर्ट्समन स्पिरिटची जी काही चॅम्पियनशिप आहे जिल्ह्याची असो किंवा विद्यापीठाची असो ती आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे या कॉलेजमध्ये काम करताना सगळ्यांना इतका आनंद मिळतो आणि गावातल्या सर्व लोकांचा इतकं सहकार्य आहे. आपण बघितलं असेल की सर्व इमारती ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सर्व इमारतींमध्ये गावातल्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांचं योगदान आहे. कुणाचं ना कुणाचं नाव त्या बिल्डिंगमधील इमारतीला असेल, बाहेर असेल, रूमला असेल, कुठे ना कुठे लागलेलं आहे. तर आमच्यावर जे लोकांनी इतकं प्रेम केलं आहे आणि त्या सर्वांमुळे ही आज खरं म्हणजे ही संस्था जी आहे ही फार मोठी झालेली आहे. मला विशेष करून आमच्या मॅनेजमेंटचे आभार मानायचे आहेत. ते एवढ्यासाठी की या जिम्नॅशियमला बांधकाम करताना जो काही हातभार लावायचा त्यासाठी त्यांनी मला संधी दिली आणि तो हातभार मी या ठिकाणी लावू शकलो याबद्दल मी मॅनेजमेंटचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. यानंतर मंचावर उपस्थित असलेले प्रथित यश उद्योजक आणि श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडा कोषचे दानदाते माननीय आबासाहेब थोरात यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय आबासाहेब थोरात. आजच्या शिक्षक प्रसारक संस्था या संस्थेच्या प्रणांगणामध्ये श्री जगन्नाथ कलंत्री क्रीडा भवन याचं नूतन वास्तूचं उद्घाटन समारंभ तसेच आमचे वडील श्री संभाजीराव रामचंद्र थोरात यांचा क्रीडा कोष या योजनेच्या शुभारंभानिमित्त आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष
प्रकाशजी क्षत्रिय, कार्याध्यक्ष संजयजी मालपाणी, तसेच मंचावरील आमचे मित्र नारायणजी कलंत्री, राजकुमार गांधी, संतोष करवा, ॲडव्होकेट म्हणजे या संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मालपाणी, उपस्थित सर्वच मंचावरील म्हणजे प्रमुख शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, प्राचार्य, शिक्षक बंधू आणि भगिनींनो व उपस्थित सर्वच मित्र, नातेवाईक, आपणासमोर प्रथमतः माझा सप्रेम नमस्कार. आजचा हा क्षण माझ्यासाठी केवळ सन्मानाचा नाही, तर एक अत्यंत भावनिक आणि कृतज्ञता या अभिमानाचा आहे. शिक्षण प्रसारक संस्थेच्या या भव्य आणि प्रेरणादायी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री जगन्नाथ नरसिंहदास कलंत्री क्रीडा भवन व श्री संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडा कोश यांच्या लोक अर्पणाच्या निमित्ताने येथे उपस्थित राहण्याचा मान मिळतो, यासाठी मी संस्थेचा मनपूर्वक आभारी आहे. कैलासवासी माझे वडील कैलासवासी संभाजीराव रामचंद्र थोरात हे आमच्यासाठी एक नाव म्हणून ओळख नाही, तर संघर्ष, शिस्त, जिद्द, सामाजिक व आध्यात्मिकचा एक आदर्श आहे. आमच्या वडिलांचा 1933 साली जन्म झाला. 33 ते 47 या पूर्ण कालखंडामध्ये ग्रामीण भागात क्रीडा सुविधेची सुविधा नव्हती. त्याच्या मनात त्यांचा नेहमी खेळ असायचा. मग त्या काळी काय दळणवळण नसायचं, मग घोडे राहायचे, तालमीतील कुस्ती राहायची, व्यायाम राहायचा, मैदानी खेळ असेल, जे मिळेल ते खेळायचे. खेळ इतके रमून जायचे खेळामध्ये का घरच्यांनासुद्धा नेहमी त्यांची तक्रार असायची. आणि ते कपडे मळालेले, वेळेवर जेवण नाही, अभ्यास बाजूला. आणि शेवटी आमच्या आजोबांनी त्यांना मिलिटरीमध्ये पाठवलं. त्या मिलिटरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहताना जाणवत होतं का खेळ खरा त्यांचा शिक्षक होता. वयाच्या 14व्या वर्षी 1947 साली त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि तिथे त्यांनी क्रीडा गुणांना नवं आकाश मिळालं. बॉक्सिंग असेल, जिम्नॅस्टिक असेल, शूटिंग असेल, पोहणे असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलं. 1952 ते 1959 सलग 7 वर्ष ते ऑल इंडिया लाईट मशीन गनचे चॅम्पियन होते. भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च जनरल करिअप्पा ट्रॉफीचे ते फील्ड मार्शल SPP थोरात त्यावेळेस होते. त्यांच्या हस्ते त्यांना मिळालेलं जे काही पारितोषिक होतं ते त्यांना पदक नव्हतं, तर ती त्यांची कष्टाची, संयमाची आणि आत्मविश्वासाची पावती होती. आजचा हा उपक्रम केवळ संस्थात्मक नाही, तो नात्यागोत्याचा, विश्वास आणि स्नेहाचा आहे. माझे मित्र मध्ये ॲडव्होकेट मालपाणी असतील, आमचे चार्टर्ड अकाउंटंट नारायणजी कलंत्री असतील. खरं म्हणजे नारायणजी कलंत्री यांचे सासरे मोहन शेठ हे माझ्या वडिलांचे अतिशय म्हणजे जवळचे जिवलग मित्र. मदन शेठ पण होते. घरगुती संबंध होता आणि म्हणून वडील नारायण यांना कायम हा माझा भाचा, आणि नारायण यांनी कधीही मामाशिवाय त्यांना काहीच म्हणजे म्हणाले नाहीत. आज त्याच नात्या गोत्यातून हे भव्य सुसज्ज आणि आधुनिक श्री जगन्नाथ नरसिंहदास क्रीडा भवन उभं राहिलं. त्याचबरोबर संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडा कोश हा त्या माध्यमातूनच उभारणीचा आमच्या कुटुंबियांच्या वतीने या शिक्षण संस्थेला भरीव असं 30 लाखाची अर्थसहाय्य प्रदान करण्यात आलं. एवढंच नव्हे तर यापूर्वी विविध संस्थांच्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा तेव्हा आमच्या
कुटुंबाने नेहमी सहकार्य करत आर्थिक मदत दिलेली आहे. ही मदत कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेने नसून समाजाप्रती असलेली आमची कृतज्ञता, शिक्षणावरील श्रद्धा आणि भावी पिढीसाठी काहीतरी देण्याची प्रेरणा याच्यातूनच साकार झालेली आहे. आज 28 जानेवारी हा केवळ याचा उद्घाटनाचा दिवस नाही, तर हा अनेक विद्यार्थ्यांना पंख देणारा दिवस आहे. घामाच्या थेंबातून घडतो सुवर्णकण, परिश्रमाच्या वाटेवर उगवतो यशाचा किरण. खेळ शिकवितो हार जीत नव्हे, तर जीवन जगण्याची कला. म्हणूनच क्रीडांगणात घडतो भारतीय उज्ज्वल उदयाचा कल. या भव्य उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्था, आमचे मित्रपरिवार, सर्व शिक्षक, कर्मचारी, कार्यकर्ते यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी दिलेल्या संयमाची श्रवणाबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय आबासाहेब. अतिशय सुंदर असं मनोगत आपण व्यक्त केलं. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी क्षत्रिय सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय माननीय श्री प्रकाशजी क्षत्रिय सर. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि दानदाते CA श्री नारायणजी कळंत्री, क्रीडा कोष योजनेचे मुख्य संरक्षक श्री आबासाहेब थोरात, नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी, सर्व पदाधिकारी, दानदाता परिवार, शिक्षण प्रसारक संस्थेचे सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, शिक्षण प्रसारक संस्थेच्या इतिहासातील आज एक सुवर्णपृष्ठ लिहिले गेले आहे. अनेक वर्षांपासून अशा भव्य क्रीडा भवनाची गरज आपल्या संगमनेर महाविद्यालयाला होती. खरे तर संगमनेर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून 400 मीटरचा रनिंग ट्रॅक, फुटबॉलचे आणि क्रिकेटचे मैदान आपल्या संस्थेच्या संस्थापकांनी तयार केले. बॅडमिंटन कोर्ट देखील तयार करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी करून क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला. आजही आपले महाविद्यालय क्रीडा क्षेत्रात पुणे विद्यापीठात अव्वल आहे. परंतु वाढलेल्या विद्यार्थी संख्येमुळे आपल्या सुविधा कमी पडू लागल्या होत्या. ही गरज लक्षात घेऊन व्यवस्थापक समितीने नव्या क्रीडा भवनाची योजना आखली. कोणत्याही इमारतीचे बांधकाम आजकाल स्वस्त राहिलेले नाही. इतक्या मोठ्या खर्चाची तजवीज दानदात्यांच्या मदतीशिवाय होणे अशक्य असते. परंतु या संस्थेची पुण्य अशी आहे की लोकांना ही संस्था आपली वाटते व तेथे उत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी समाज सदैव पाठीशी उभा राहतो. श्री नारायणजी कळंत्री यांनी या कामी उदारपणे देणगी दिली. तसेच लाहोटी परिवार, डॉक्टर वाघोलीकर, डॉक्टर जठार, श्री कातोरे साहेब, लड्ढा सर, देसाई परिवार, असावा परिवार आदी दानदात्यांनी सरळ हाताने मदत केली. म्हणूनच ही भव्य इमारत उभी राहिली. असे दानदाते या संस्थेच्या सुरुवातीपासूनच आधारस्तंभ आहेत. खेळाडू विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून श्री आबासाहेब थोरात यांनी क्रीडा कोष या योजनेला जी देणगी दिली आहे, त्यामुळे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कल खेळाकडे निश्चितच वाढेल. आपल्या सर्वांचा संस्थेवरील स्नेह सदैव वाढत राहो व आपल्या परिसरातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांचे जीवन आपल्या कॉलेजच्या माध्यमातून सदैव उन्नत होत राहो अशी शुभेच्छा देतो व देणगीदारांचे मी अभिनंदन करून आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद आदरणीय क्षत्रिय साहेब. असं म्हणतात की नव्या वास्तूचा उगवतो आज प्रकाश. नव्या वास्तूचा उगवतो आज प्रकाश. खेळाडूंच्या स्वप्नांना मिळते नवे आकाश. आज या वास्तूच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होणार आहेत. या सर्वांचा, आजच्या दानदात्यांचा आणि उपस्थितांचा ऋणनिर्देश करण्यासाठी मी आमंत्रित करतो.
आदरणीय श्री जसपाल डंग साहेबांना की आपण ऋणनिर्देश करावे. आदरणीय जसपालजी डंग सर. नमस्कार. श्री जगन्नाथ नरसिंगदास कलंत्री क्रीडा भवनाचा उद्घाटन समारंभ आणि संभाजीराव रामचंद्र थोरात क्रीडा कोशाचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, शिक्षण प्रसारक संस्था आणि संगमनेर कॉलेज ही आपल्या जिव्हाळ्याची, सर्वांच्या जिव्हाळ्याची आहे. या संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा मोलाचा सहभाग असतो. म्हणूनच प्रगतीच्या शिखरावर एक एक पाऊल पुढे जात असताना साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. संगमनेर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही वर्षे प्राध्यापक, गेली 20 वर्षे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य करणारे CA नारायणजी कलंत्री यांनी या भवनासाठी अत्यंत उदार अंतकरणाने मोठी देणगी दिली. आता देणगी त्यांनी 10 वर्षापूर्वी दिली. त्यानंतर आमच्या चेअरमन साहेबांना असं वाटलं की ही देणगी नारायणराव थोडी कमी वाटते. मग नारायणराव परत कॉलेजवर आले आणि त्याच्यात भर टाकून गेले. हा उल्लेख त्यांनी केला नाही, मी सांगतो. तर अशी उदार अंतकरण असणारे नारायण कलंत्री यांचा सोहळ्याला सुद्धा उद्घाटनाला आले, त्याबद्दल मी सर्व संस्थेच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांचे सर्व कुटुंबीय येथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळाविषयी आकर्षण निर्माण व्हावे आणि उत्तम प्रशिक्षक लाभावेत आणि खेळण्यासाठी आर्थिक सहकार्य लाभावे, याकरिता प्रसिद्ध उद्योजक आबासाहेब थोरात यांनी, रामराव उर्फ आबासाहेब थोरात यांनी क्रीडा कोशा योजनेसाठी भरीव देणगी दिली आणि त्या भरीव देणगी देऊन अर्थसहयोग केला. या कोशाच्या माध्यमातून खेळाडूंना मोठी मदत होणार आहे. आबासाहेब थोरात तसेच त्यांचे परिवारजन आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. संगमनेर नगरपालिकेच्या या कॉलेज उभारणीत मोलाचे योगदान नगर परिषदेचे सुद्धा असते, परंतु आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा या पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. आज त्या उपस्थित नाही काही कारणामुळं, त्यांचेसुद्धा आभार मानतो. शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या संस्थेवर प्रेम करणारे सर्व सभासद तसेच विविध महाविद्यालयातील शिक्षक, अन्य सहकारी देखील यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. या भव्य वास्तू निर्मितीसाठी दानदात्यांचं योगदान आहे. संगमनेरात इतके दानदाते आहेत, परंतु त्यांना दानासाठी प्रवृत्त करणारी ताकद फक्त आमच्या संजय मालपानींमध्येच आहे. कधी कोणाला जाऊन पोचतील आणि भेटतील. आत्ता मी आणि अमित बोलत असताना लगेच मला सांगितलं काय, म्हटलं अमितने सुद्धा पॉझिटिव्ह सिग्नल दिला आहे त्या पुतळ्यासाठी, ते पण मी आज डिक्लेअर करतो आहे. या भव्य वास्तूच्या निर्मितीमध्ये ज्या दानदात्यांचे योगदान आहे, सुदर्शनजी व गणेशजी लावटी, डॉक्टर उज्ज्वला नितीनजी जठार, श्रीमती निर्मलाताई आणि ऋषिकेश वाघोलीकर, श्रीमती गीता देवी आणि मेहुलजी देसाई, श्री रामहरी कातोरे, श्री ओमप्रकाशजी व सौरभजी, शुभमजी आसावा, माजी उपप्राचार्य राजेंद्रजी लड्डा, या सर्वांच्या योगदानाशिवाय या क्रीडा भवनाची निर्मिती अशक्य होती. आपणा सर्वांविषयी ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि आपली अशीच सदैव साथ या संस्थेला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमात रंग भरणारे मित्रांनो, आपण सर्वांनी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी जो कार्यक्रम पाहिले योगासन आणि मलखांब, त्यांचंसुद्धा आभार मानणं मी आवश्यक समजतो. तर आपले गायक सारंग भालके, संगमनेरचे पुत्र सारंग भालके व त्यांचे साथीदार सोपान भालके, प्रवीण उबाळे, प्रशांत तिवारी, योग शिक्षक व मलखांब शिक्षक प्राध्यापक शुभम वर्मा आणि मंगेश खोपकर सर, या सर्व योग व मलखांब खेळाडू, ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी, या सर्वांचे मनपूर्वक आभार.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या बांधकाम समितीचे सदस्य, क्रीडा समितीचे सदस्य, क्रीडा संचालक अजित कुमार कदम सर व त्यांचे सर्व सहकारी, प्राचार्य अरुण गायकवाड सर व त्यांचे सहकारी, रुपेश वालदाडे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांना देखील धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो आणि आपले सर्वांचे प्रेम असेच सदैव लाभो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम श्री नारायणजी कलंत्री परिवाराच्या वतीने सर्वांसाठी आहे, तर सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.